आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आपण एक पोलीस कामावर मोर्चे धरले, आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला, थांबला का आमच्या पंकजाच्या उद्योग राहिल्या आणि त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना पराजित करण्याचा कार्यक्रम केला. आमचे धानकर साहेब आम्ही लोकसभेत जायचं नाही, आम्ही विधानसभेत जायचं नाही, आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 करतील आपलं एक सुद्धा नको. आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला आम्हाला करावं लागेल की लढाई लागेल. म्हणून मी सांगितलं की लढाई संपलेली नाही, सुरुवात आपल्याला हा बनवा, आपल्या हक्काचा पेटवावाच लागेल. काही बोलून टाका येणार द्यावं लागेल. असं म्हणेल आज आम्ही तेवढे आहोत आणि हे सगळे जास्त म्हणजे आम्ही जास्त आहोत, लोकसभेत आम्ही जास्त आहोत. आणि त्यांना विनंती आहे, आज गैरसमज कृपया काढून टाका. दोनों जुल्मों से तय नहीं होते, सबके फैसले दादागिरी में दोनों जुल्म से तय नहीं होते, क्या सबके फैसले ये तो कुरान तय करेगी कि आसमान किसका है. हम लड़ेंगे, साफ साफ लड़ेंगे. अभी जो है देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जात गणना झालीच पाहिजे. दादांच्या राष्ट्रवादीमध्ये तर त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये होतं स्थापना करा. काल त्या भर मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की भाग करण्याला आमचा पाठिंबा आहे. आमचं असं म्हणणं आहे की नितीश कुमार यांनी भाग करण्याला केली ते आज महाराष्ट्राच्या उद्या आहे. सगळ्या बाबू आहेत, इतर सगळे आहेत, विरोधी पक्षाचे नेते ते सुद्धा म्हणून असतात की प्रार्थना करा, एकदा मागणी करा आणि आमची सगळ्यांची प्रार्थना करा. 2010 मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, खासदार कमी गुणवर त्यावेळेला त्यांनी ठराव मांडला आणि आमचे